Welcome to AV number 6. Let us start with a brainstorming activity. A1. Summarize to the class in your own words the highly risky and dangerous journey of Tenzing and Hillary from the base to the top of Mount Everest. तर समराईज करायची. समरी करणं म्हणजे शॉर्ट करणं. टू मेक इट शॉर्ट. Summarize to the class in your own words the highly risky and dangerous journey of Tenzing and Hillary. हिलरी आणि तेन्झिंग ह्या दोघांनी जी चढाई केलेली आहे ती चढाई किंवा जी मोहीम फते केलेली आहे ती अतिशय रिस्की होती, अतिशय जोखीमकारक होती, अतिशय धोकेदायक होती आणि अगदी त्या तळापासून तर टॉपपर्यंत त्यांनी जो प्रवास केलेला आहे, जी मोहीम सर केलेली आहे त्याबद्दल थोडक्यात आपण जे प्रकरण आपण बघितलेलं होतं त्या प्रकरणाचा सारांश जो आहे तो आपल्याला थोडक्यात मांडायचा आहे. तर समरी जी आहे ती इथे सांगितलेली आहे. कशा पद्धतीने आपल्या तेन्झिंग नॉर्गे आणि आपल्या एडमंड हिलरी ह्या दोघांनी त्या ठिकाणी ही चढाई जी आहे ती केली. तर थोडक्यात आपल्या त्या प्रकरणाची यू हॅव टू मेक द समरी ऑफ द होल टॉपिक. आपण जो पाठ्यांश शिकलेलो आहे त्या पाठ्यांशाचा सारांश जो आहे तो आपल्याला करायचा आहे. बघूया आपण या ठिकाणी सारांश कसा करता येईल तो. तर एक समराईज करायचं आहे. तेन्झिंग अँड हिलरी वेर वेल इन्फॉर्म अबाउट द फ्लॅट साईड ऑफ द समिट. तर तेन्झिंग आणि हिलरी हे दोघे जे होते ह्या दोघांनाही त्या ठिकाणी हा जो उंच असा सुळका आहे जी पर्वताची रांग आहे माउंट एव्हरेस्टची, तर त्यांना ते माहिती होतं की अतिशय स्टीप, अतिशय उतरंड असलेला असा तो उंच भाग होता. रॉकी अँड स्नोई साईड्स टू त्याला सगळ्या प्रकारचे त्याला आकार होते. काही ठिकाणी बर्फ होता, काही ठिकाणी खडक होते, काही ठिकाणी उतरंड होती, काही ठिकाणी खूप असा निसरडा भाग होता. इट वॉज डिसाइडेड दॅट तेन्झिंग वुड लीड द मिशन आणि असं ठरवलं गेलं की तेन्झिंग जो आहे तो पुढे असणार आहे. फॉलोड बाय हिलरी आणि त्याच्या मागोमाग त्या ठिकाणी हिलरी जो आहे तो असेल. इन द बिगिनिंग सुरुवातीच्या कालखंडात त्यांनी ठरवलं की तेन्झिंगने पुढे असावं आणि हिलरी हा मागे असावा. दिस पोझिशन वुड बी अल्टरनेटेड आणि नंतर ह्या दोघं जागा त्यांनी एकमेकांनी बदलल्या की काही वेळेला तो पुढे, काही वेळेला हा पुढे, काही वेळेला तो मागे, काही वेळेला हा मागे. दे वुड बी टाईड टुगेदर बाय रोप आणि दोघांनी एकमेकांना दोरखंडाने एकमेकांना बांधलेलं होतं की जेणेकरून त्या ठिकाणी पडतील तर दोघंही पडतील आणि चाललं तर दोघंही एकमेकांच्या सोबतीने चालतील. दे स्टार्टेड अर्ली फ्रॉम कॅम्प 9. त्यांनी 9 नंबरच्या कॅम्पपासून सुरुवात केली. तेन्झिंग कॅरीड द फ्लॅग्स ऑफ ब्रिटन. तेन्झिंगने त्या ठिकाणी ब्रिटन, युनायटेड नेशन्स, नेपाळ आणि इंडिया याचे फ्लॅग्स जे आहे, याचे झेंडे जे आहे ते त्याने नेले होते. टू बी पुट अप ऑन द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट आणि त्या माउंट एव्हरेस्टच्या त्या टॉपवर त्या ठिकाणी ते त्यांना त्या ठिकाणी रोवायचे होते. दे स्टेडिली क्लाइम फॉर अन हावर अँड फेस द डिफिकल्टीज ऑफ स्टीप रॉक्स ऑन द वेस्ट साईड. आणि पश्चिमेच्या बाजूला त्यांनी जर नीट बघितलं तर त्या ठिकाणी त्यांना 1 तासाच्या अंतराळच त्या ठिकाणी काही अडचणींना सामोरं जावं लागलं. अतिशय उंच सुळके आणि निसरंडी अशी भाग त्यांना पाहायला मिळाला. द लास्ट 50 feet टू द टॉप वॉज मेड इझियर बाय देअर ओन टुगेदरनेस अँड दे ऑफिशियली अनाऊन्स दॅट without making any attempts to take the credit for conquering Mount Everest first. The last 50 feet to the top was made easier by their togetherness आणि शेवटचे 50 फुटाचं अंतर जे होतं ते त्यांनी एकमेकांना एकत्र ठेवून त्या ठिकाणी ते पूर्ण केलं होतं. दे ऑफिशियली अनाऊन्स दॅट विदाऊट मेकिंग एनी अटेम्प्ट्स टू टेक द क्रेडिट फॉर कॉन्करिंग. आणि त्यांनी दोघांनी एकत्रितपणे केल्या कारणाने कोण पहिल्यांदा गेलेला आहे याबद्दलचा कुठलाही वादाचा मुद्दा उकरून न काढता त्याने एकत्रितपणे त्या ठिकाणी एक स्टेटमेंट जे आहे ते साईन केलं होतं. ऑफिशियल कार्यालयाने स्टेटमेंट त्याने साईन केलं होतं की आम्ही दोघंही एकत्रित पद्धतीने त्या ठिकाणी ही चढाई जी आहे, ही मोहीम जी आहे ती सर केली होती. 4 फ्लॅग्स वेअर पुट अप बाय तेन्झिंग बिअरिंग द रेड स्कार्फ गिफ्टेड बाय हिज फ्रेंड. आणि लाल रंगाचा स्कार्फ त्याने त्या ठिकाणी घातला होता आपल्या तेन्झिंगने. बोथ ऑफ देम स्टेड सेफली ॲट द टॉप फॉर 50 minutes आणि 15 मिनटं त्या ठिकाणी ते त्या टॉपवर त्या ठिकाणी उभे होते. आणि अशा पद्धतीने काहीशा साहसी बुद्धीतून त्यांनी हे सगळं काम जे आहे ते करून दाखवलं आहे. आणि थोडक्यात आपल्याला ती समरी जी आहे त्या प्रकरणाची आपण बघितली. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी इथे या ठिकाणी आहे A2. कम्प्लीट द वेब हायलायटिंग द फिलिंग्स इमोशन्स ऑफ तेन्झिंग आफ्टर रिचिंग द समिट. तर कम्प्लीट द वेब ही वेब डायग्रॅम आहे, दिसते आपल्याला ही वेब डायग्रॅम आहे. कम्प्लीट द वेब हायलायटिंग द फिलिंग्स इमोशन्स ऑफ तेन्झिंग आफ्टर रिचिंग द समिट. तर हे शिखर सर केल्यानंतर
तेनझिंगच्या काय भावना होत्या, काय त्या ठिकाणी मनामध्ये त्याच्या विचार होते, त्या आपल्याला लिहायच्या आहेत. भावना ज्या आहेत त्याच्या. तेनझिंग्स फिलिंग्स इमोशन्स आफ्टर रिचिंग समिट. तर पहिली भावना जी आहे ती आहे ग्रॅटिट्यूड टू गॉड. त्याने देवाचा आभार मानले, देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की देवा तुझ्यामुळे त्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी उंच अशा त्या भूभागी पोचलेलो आहे. तर फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड पहिल्यांदा आहे ग्रॅटिट्यूड टू गॉड. नंबर 2 फिलिंग फिट विथ ॲन ॲब्सल्यूट क्लिअर माइंड. आणि फिलिंग फिट विथ ॲब्सल्यूट क्लिअर, मनामध्ये कुठलीही शंका नव्हती आणि एक तंदुरुस्ती होती मनामध्ये की आपण चांगल्या पद्धतीने हे काम पूर्ण केलेलं आहे. नंबर 3 डिटर्मिनेशन फॉर सेफ डिसेंट. आणि ठरवलं होतं, आता भावना मनामध्ये त्या पण होत्या की चढून तर आलेलो आहोत पण उतरायचं कसं. तर डिटर्मिनेशन फॉर सेफ डिसेंट आणि आता चांगल्या पद्धतीने आपल्याला खाली उतरायचं आहे ते पण त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं. नंतर ही प्लेस ऑफरिंग्ज टू गॉड ऑन टॉप. त्याने काही ऑफरिंग ज्या आहेत त्या ठिकाणी त्याने दिलेल्या होत्या. अतिशय आनंदित होता तो, व्हेरी हॅपी अँड व्हेरी एक्सायटेड. अँड ही ऑफर्ड पेन्सिल्स, बिस्किट्स, त्यानंतर कँडी त्या ठिकाणी त्याने ठेवली आणि एक आनंद जो आहे देवाबद्दल तो व्यक्त केलेला होता. आणि अतिशय छान पद्धतीने ह्या भावना ज्या होत्या त्या इथे मांडलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर तेनझिंगच्या फिलिंग काय आहे तर ग्रॅटिट्यूड टू गॉड, देवाबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली, त्या भावना व्यक्त केल्या. फिलिंग फिट विथ ॲन ॲब्सल्यूट क्लिअर माइंड, मनामध्ये कुठलीही शंका नव्हती, त्याच्यात मनात एक प्रकारची तंदुरुस्ती त्याला वाटत होती. डिटर्मिनेशन फॉर सेफ डिसेंट, त्याला खात्री होती की आता आपण उतरताना पण अतिशय निश्चयाने आपण ही मोहीम पार करणार आहोत. आणि अतिशय हॅपी तो होता, व्हेरी हॅपी अँड व्हेरी एक्सायटेड, अतिशय आनंदी होता, अतिशय उत्सुक होता की आपण ही मोहीम त्याने सर केली होती. तर अशा भावना ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्याने विशेष काय तर ही ऑफर्ड गॉड बिस्किट्स, कँडी अँड पेन्सिल. तर त्याने आपल्या देवाबद्दलची आभार व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती त्या वस्तू देऊन त्याने ते केलेलं आहे. नेक्स्ट, ग्लान्स थ्रू द टेक्स्ट अगेन अँड एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ तेनझिंग नॉर्गे. पिक लाईन्स दॅट शो हिज युनिक क्वालिटीज. वन इज डन फॉर यू. ग्लान्स थ्रू द टेक्स्ट अगेन अँड एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ तेनझिंग नॉर्गे. तर खाली काही क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीबद्दलच्या काही ओळी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या आपल्याला शोधायच्या आहेत काही. तर पहिली क्वालिटी या ठिकाणी करून दिलेली आहे आपल्याला. दॅट शो इज युनिक क्वालिटीज. वन इज डन फॉर यू. पॅट्रिओटिक आहे, पॅट्रिओटिकचा अर्थ आहे द पर्सन हू लव्ह हिज ओन लँड. ज्याला आपण मातृभक्त म्हणतो, आपल्या मातृभूमीवर प्रेम करणारा त्याला म्हणता पॅट्रिओटिक, देशभक्त, देशावर प्रेम करणारा. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like it to be on the top of other flags. तर पॅट्रिओटिक, देशाबद्दलचा देशाभिमान, देशप्रेम जे आहे ते या वाक्यातून दिसतं आपल्याला की त्याने कर्नल हंटला सांगितलं होतं की भारतीय ध्वज जो आहे तो त्याने सोबत ठेवला होता आणि टॉपला गेल्यानंतर तो जो ध्वज आहे तो इतर राष्ट्रांच्या ध्वजासोबत सुद्धा मी लावणार आहे. यावरून त्याचं राष्ट्रप्रेम जे आहे ते दिसून येतं. सेकंड आहे त्याची जी गुण आहे ते आपल्याला शोधायचे. त्यातला पहिला गुण जर आपण बघितलं तो अनसेल्फिश होता, अतिशय निस्वार्थीपणे त्या ठिकाणी तो होता, निस्वार्थीपणे त्याने ते काम केलं. तर ते वाक्य कोणतं होतं तर आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द थॉट अनसेल्फिश. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. तर आमच्या दोघांचा एकच विचार होता की आम्ही दोघंही त्या ठिकाणी उंचावर पोहोचलो होता. म्हणजेच तो पहिल्यांदा पोहोचला आहे का मी पहिल्यांदा पोहोचलो आहे असा कुठलाही विचार, तर अनसेल्फिश ज्याला म्हणतो आपण, निस्वार्थपणे त्या ठिकाणी तो विचार ते करतायत. नंतर नॉन कॉन्ट्रोवर्सियल आहे, तो कुठेही वादाचा मुद्दा, कुठेही वादविवाद करायचा नाही आहे. तो कोणतं वाक्य त्या ठिकाणी असेल की जे नॉन कॉन्ट्रोवर्सियल असा त्याची क्वालिटी दाखवतो आहे. यू विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी, कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये आम्ही पडलो नाही, त्यावरून आपण म्हणणार. आणि नंबर 4 क्वालिटी आहे ग्रॅटिट्यूड आहे, म्हणजे कृतज्ञता आहे, एक प्रकारची मनामध्ये भाव आहे. तर तो भाव त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. तर जेव्हा मी वरती पोहोचलो त्यावेळा पहिला भाव मनामध्ये होता की देवाबद्दल आपण आभार मानायचे. देवाला त्या ठिकाणी तू आम्हाला चांगल्या पद्धतीने वरती नेलंस, त्या ठिकाणी पोहोचवलंस, त्याबद्दल मी तुझा अत्यंत ऋणी आहे. ऋण व्यक्त करायचं, कृतज्ञता व्यक्त करायची, त्याला म्हणता फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड. तर ह्या 4 क्वालिटीज ज्या आहे, पॅट्रिऑटिक आहे, अनसेल्फिश आहे, नॉन कॉन्ट्रोवर्सियल आहे आणि ग्रॅटिट्यूड आहे. तर ह्या 4 गुण आणि त्याची 4 वाक्य त्या ठिकाणी आपण शोधले. पुढे आपण जाऊया. राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ द फॉलोइंग
in the context of on the top on to the summit. Write down the significance of the following in the context of on to the summit. तर कोणतं काय सिग्निफिकन्स आहे ऑन टू द समिट. राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ द फॉलोइंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑन टू द समिट. तर या काही ज्या बाबी आहेत त्यांचं महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. रेड स्कार्प, होशियार, केरोसिन फ्लेवर्ड टी, आईस एक्स आणि अँकर. तर हा जो रेड स्कार्पचं इथे ठिकाणी वर्णन आलेला आहे तो रेड स्कार्प जो आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. त्याचं काय नेमकं महत्त्व आहे रेड स्कार्पचं. तर द रेड स्कार्प वॉज गिव्हन टू तेन्झिंग बाय हिज गुड फ्रेंड लॅम्बार्ट. तर हा जो रेड स्कार्प आहे तो त्याच्या मित्राने त्याला दिलेला होता. त्या मित्राचं नाव आलेलं आहे लॅम्बार्ट नावाचा. हू वॉज द लीडर ऑफ द स्विस एक्सपिडिशन ऑफ 1952 की जो 1952मध्ये त्या ठिकाणी जी स्विस लोकांनी जी मोहीम काढली होती त्याचा तो प्रमुख होता. आणि त्या मोहिमेच्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांनी तो स्कार्फ त्याने वापरला होता. दिस स्कार्फ रिमाइंडेड तेन्झिंग ऑफ देअर सक्सेसफुल मिशन. आणि या लाल रंगाच्या त्या स्कार्फमुळे त्या ठिकाणी त्या रुमालामुळे त्या ठिकाणी यशस्वीपणे आपण ती मोहीम पूर्ण करत आहोत अशी आठवण त्या ठिकाणी त्याला यायची. अ इयर ॲगो अँड द rejuvenated हिम टू फील फिट, एनर्जेटिक अँड एक्सायटेड फॉर द कम्प्लिशन ऑफ अनदर मिशन. आणि अतिशय काही वेळेला असं होतं की बऱ्याच गोष्टी अशा असतात जर मनामध्ये आपण नीट ठेवलं तर एखादी गोष्ट आपण मनापासून करायचं ठरवलं तर कुठेतरी ती एनर्जी मिळते आपल्याला, एक प्रकारचं उत्सुकता मिळते, एक प्रकारची एक खंबीरपणाची भावना मिळते. आणि रेड स्कार्फमुळे त्या ठिकाणी आपल्या ह्या तेन्झिंग नॉर्गेला कुठेतरी प्रेरणा मिळाली आणि यशस्वीपणे आपण चढाई करू शकतो असा एक आत्मविश्वास दिला त्या मित्राच्या त्या लाल स्कार्फमुळे. तर असं त्या स्कार्फचं महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे. हुशियार. तर इथे आलेले हुशियार बघा हा शब्द जो आहे ॲक्च्युली हिंदी शब्द आहे तो होशियार असा शब्द आहे. दिस कोड मिक्सिंग मेक्स तेन्झिंग नॉलेज अबाउट माउंटेनिअरिंग क्लिअरर टू द रीडर्स. तर यावरनं त्या ठिकाणी आपण म्हणणार की त्याचं जे नॉलेज आहे त्या गिर्यारोहणाबद्दलचं ते आपल्याला कळतं की आपण सावध राहायला हवं. बोथ तेन्झिंग अँड हिलरी डिड नॉट टेक इट इझी व्हाईल क्लाइम्बिंग डाऊन. ज्या वेळेला ते उतरत होते त्यावेळेला ते कुठेही त्यांनी एक गाफीलपणा जो आहे तो ठेवला नव्हता. आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन दे वेअर नॉट ओव्हर कॉन्फिडंट अँड वेअर फुल्ली अवेअर ऑफ द टेक्निक अँड कॉशन निडेड फॉर द डाऊनवर्ड जर्नी. आणि चढाई केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास होता आणि ते ओव्हर कॉन्फिडंट नव्हते की बाबा चढलो आता कसे उतरता येईल. तर हलगर्जीपणा न करता त्या ठिकाणी त्यांनी हुशियार राहण्याचं ठरवलं आणि काळजीने त्या ठिकाणी त्यांनी ती मोहीम चढाई आणि उतराई जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केली. केरोसिन फ्लेवर्ड टी याचं काय महत्त्व त्या ठिकाणी आहे. दिस टी वॉज ब्रॉट बाय CWF नॉईस फॉर तेन्झिंग अँड हिलरी फ्रॉम कॅम्प 8. तर हा चहा जो आहे तो नॉईस नावाच्या त्या माणसाने त्यांना 8व्या कॅम्पला त्याने दिला होता. अँड हॅड टू डू अ लॉट ऑफ क्लाइम्बिंग अप अँड डाऊन फॉर दॅट. आणि त्यासाठी त्याने बिचाराने खूप मेहनत घेतली होती. सम अमाऊंट ऑफ केरोसिन गेट मिक्स विथ द टी ॲज इट वॉज मेड इन अ हरी. आणि चहा करताना चुकून त्या ठिकाणी त्या चहामध्ये तो रॉकेल जे आहे ते थोडं मिक्स झालं होतं आणि तो वास जो आहे त्या चहाला येत होता. तेन्झिंग डिड नॉट मेक मिस्टर नॉईस फील गिल्टी ॲज बोथ द माउंटेनिअरिंग वर ग्रेटफुल फॉर गेटिंग हॉट टी ॲट अ टाईम. आणि कुठेही त्या ठिकाणी अपराधीपणाचा भाव न बाळगता, कारण आयत्या वेळेला ते मिळणं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते ते प्रेम जे आहे त्या चहामधनं कुठेतरी आपल्याला दिसतं आहे. आईस एक्स जी आहे ती आईस एक्सचं काय महत्त्व या ठिकाणी आहे, जी कुऱ्हाड आहे. तेन्झिंग यूज हिज आईस एक्स टू टाय वन अँड ऑफ द 4 फ्लॅग्स ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ अँड द ऑदर अँड वॉज हेल्ड अप बाय हिम. तर 4 झेंडे रोवण्यासाठी ही जी कुऱ्हाड आहे त्या कुऱ्हाडीचा वापर आपल्या ह्या तेन्झिंग नॉर्गेने केला होता. हिलरी टूक द पिक्चर्स होल्डिंग ऑल द फ्लॅग्स अप. आणि याचे फोटो पण त्या ठिकाणी त्याने काढून ठेवलेले आहेत. बट ही निडेड हिज आईस एक्स फॉर क्लाइम्बिंग डाऊन. पण खाली येताना पण त्या ठिकाणी ही जी कुऱ्हाड आहे तिचा वापर त्याने केला होता. सो ही हॅड टू रिमूव्ह दिस आईस एक्स अँड बरीड वन एंड ऑफ द फ्लॅग्स इन द स्नो ऑन द स्लोप्स डाऊन बिलो. आणि ती कुऱ्हाड त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी त्याने जे एक दोरीचं टोक होतं त्या झेंड्यासाठी वापरलेलं ते एका उंच उतरंडावर त्याने त्या ठिकाणी लावलं होतं. ऑदर एंड इन द आईस ऑन द टॉप. ऑब्वियसली दे फेल डाऊन बट तेन्झिंग हॅड नो चॉईस बट टू रिमूव्ह दिस आईस एक्स. पण आईस एक्स बरोबर घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण बर्फ तोडण्यासाठी तिचा वापर जो आहे तो होत असे. आणि अँकर जो आहे, अँकर म्हणजे काय तर
एक प्रकारचा असा तो एक नांगर असतो. आता नांगर नाही इथे शब्दशः अर्थ, तर त्या ठिकाणी मोहीम सांभाळणारा जो त्याला अँकर असं म्हणतात. अँड अँकर इज अ पर्सन हू इज स्ट्रॉंग अँड रिलायबल, की जो अतिशय मजबूत असतो, अतिशय विश्वसनीय असतो. ही मेक्स पीपल फील सेफ अँड कॉन्फिडंट, की जो इतर लोकांना सुरक्षित ठेवतो, आत्मविश्वासू ठेवतो. इन माउंटेनिअरिंग द मॅन हू फॉलोज व्हाईल क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब विथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. तर जेव्हा गिर्यारोहण करतात त्यावेळेला गिर्यारोहण करताना त्या ठिकाणी चढणं आणि उतरणं हे अतिशय अवघड काम असतं. तेन्झिंग अँड हिलरी डिसाइडेड टू अल्टरनेट दिस जॉब बाय अँकरिंग सो दॅट द पर्सन लिडिंग फील सेफर. पण या पद्धतीने दोघांनीही त्या ठिकाणी अल्टरनेटिव्हली म्हणजे अदलाबदल करून त्या ठिकाणी ही भूमिका जी आहे ती बजावलेली आहे. दिस प्रूव्ड दॅट देअर एक्सपिडिशन वॉज अ टीमवर्क वेअर बोथ शेअर्ड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिईंग द अँकर इन ऑर्डर टू हॅव अ सक्सेसफुल मिशन. आणि अशा पद्धतीने कुठेतरी एकमेकांनी एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या विश्वासाने त्या ठिकाणी ही चढाई पूर्ण केलेली आहे. आणि अँकरचा रोल जो आहे तो दोघांनीही पूर्ण केला होता, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. इथे आपण थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण वळूया.